अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे। या प्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोराच्या हातात दिली आहे। आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातात देणार की काय असा टोला ठाकरे यांनी लगावलाय। तर अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपात गेले की काय असे म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय। तर सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श घोटाळ्याबाबत आरोप केलेला व्हिडिओ महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोरदार व्हायरल करतायत। पहा काही वर्षापूर्वीच आदर्श घोटाळ्याबाबत काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस। हे सरकार घोटाळेबाज आहे, पण केवळ घोटाळेबाज आहे असं नाही, घोटाळ्यातनं पळ कसा काढायचा याची देखील त्यांना इतका सराव आहे। आदर्शचा घोटाळा झाला, कमिशन तयार झालं, कमिशनने रिपोर्ट दिला, 4 मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलं, पण त्यातनं देखील पळवाट काढली। पहिल्यांदा अहवाल मांडलाच नाही, आम्ही कोर्टात गेलो, मांडावा लागला, त्या मांडलेल्या अहवालामध्ये सगळ्यांना निर्दोष सोडलं, मग पुन्हा नवीन अहवाल मांडला, मग काहींना दोषी पकडलं, पण जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना मात्र निर्दोष सोडलेलं आहे। तेच सिंचन घोटाळ्याच्या चितळे समितीच्या अहवालातही केलं। अहवालामध्ये स्पष्टपणे घोटाळा साबित झाला असताना देखील सगळ्यांना क्लीन चिट मिळाली असंच दाखवण्यात आलं। घोटाळे करायचे, क्लीन चिट द्यायची, हजारो कोटी रुपये गेले सरकारच्या तिजोरीतनं, एकही पैसा परत आला नाही। हा पैसा नेमका गेला कुठे हा माझा सवाल आहे। उज्ज्वल महाराष्ट्राचं चिंतन, म्हणूनच परिवर्तन।